लवकर लवकर मॅच करून घ्यायचा आहे. नालासोपारा मेडिकल असोसिएशन वर्सेस कल्याण डॉक्टर क्रिकेट असोसिएशन काउन्सिल. टॉस एनिमीने जिंकला आणि पहिला फलंदाजी करण्याचा डॉक्टर श्यामपूर डुके सरांचा भार सत्कार घेतलाय. विजय महाजन करतील अशी मी रिक्वेस्ट करतो. केडीसीसी कल्याण या Thank you संघाचा very much, लेदर sir. संघ आहे, यांचा इकडे स्वागत, पूर्ण टीम संघाचं स्वागत. कल्याण टीम लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दिवस आजचा मोठा नक्कीच आहे, पण उन्हाळा आहे. कल्याण डॉक्टर्स आजचे ऑर्गनायझर नक्कीच आहे, पण त्यांना सर्व भार घ्यायचा आहे. आज खेळायचं पण आहे असं विसरू नका. न्यू बॉल केडीसीसी टीम. इकडे कल्याण डॉक्टर्स क्रिकेट त्यांच्या समोर आला. आणि बायकोचं नाव सर्व माहित आहे. अॅनिव्हर्सरी इकडे कोणाची लपडी सुद्धा आहे असं आहे. यासाठी कल्याण डॉक्टर्स क्रिकेट काउन्सिलची टीम रंगत आली इकडे मैदानावर आणि फिल्डिंग करण्यासाठी सज्ज. आणि नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे दोघेही फलंदाज इकडे ग्राउंडवर जाण्यासाठी सज्ज. डॉक्टर नितीन भगत आणि डॉक्टर यादवेंद्र यादव. 45 आणि 23 नंबरची जर्सी घालून डॉक्टर नितीन भगत आणि डॉक्टर यादवेंद्र यादव इकडे क्रीजकडे वळताना. अंपायर प्लीज लवकर लवकर मॅच चालू करून घ्यायचा आहे. दिवस मोठा आहे. आजच्या दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना, दुसरा सामना सॉरी इकडे बघण्यात येत आहे.
डॉक्टर आशिष कराळे इकडे संघासाठी पहिली ओव्हर पॉवर प्ले मध्ये महत्वाची ओव्हर घेऊन येणार आहेत. डॉक्टर नितीन भगत सर आणि डॉक्टर यादवेंद्र यादव. स्ट्राइक घेणार डॉक्टर नितीन भगत आणि नॉन स्ट्राइकर डॉक्टर यादवेंद्र. कराळे डॉक्टर आशिष आजसाठी त्यांच्या संघासाठी पहिली ओव्हर घेऊन येणार 16 नंबरची जर्सी मध्ये डॉक्टर आशिष आणि सामना करतील डॉक्टर नितीन भगत. पहिला फटका झेप होण्याची चान्स होती पण 45 नंबरची जर्सी घालून 1 रन सोडण्यात येत आहे. कृष्णा सरांचा हात डोक्यावर असला की ते आपण माणूस दाबतोच नक्की. चांगला पॉइंटच्या वर फटकवलाय कदाचित काय होईल. 2 बॉल जात खेळाडू मागे लागतोय. चौका. जोरदार फटका होता पॉइंटच्या वर. नक्कीच फिल्डिंग चांगली केली होती. बॉलच्या मागे खूप जोरात गेले होते पण बॉल ही तेवढंच तीव्रताने गेलं बाउंड्रीच्या बाहेर. चांगला फटका उचललाय काय कॅच झेप होणार का. 1 नंबरची जर्सी खाली आणि झेप झाला इकडे. ज्याप्रमाणे चौका मारला त्यावरून कमबॅक केलं डॉक्टर आशिष यांनी. झेप घेणारे खिलाडी प्लीज नाव सांग. स्वप्नील डॉक्टर स्वप्नील माने यांनी झेप घेतलाय या उन्हामध्ये. सूरजलाही डोळ्यात डोळा टाकून हा झेप घेतलाय. डॉक्टर कुलभूषण शिंदे नवीन फलंदाज ग्राउंडवर जाताना कारण हा सुंदर डॉक्टर स्वप्नील माने यांनी झेप घेतलेला डॉक्टर यादवेंद्र यांचा आणि विकेट पडला इकडे नालसपारा मेडिकल असोसिएशनचा. सर नाव सांगा ना. स्वप्नील माने सांगतात नाव नाही. अजूनपर्यंत 3 चेंडू झाले पण असं वाटतंय दोघांच्या हातामध्ये गेम आहे. चांगला कव्हरच्या दिशेमध्ये पटकवलाय डॉक्टर कुलभूषण शिंदे. एक दिशाहीन चेंडू होती ही. जेवणाची प्लेट लवकर लवकर तिकडे बघण्यात यावी. चांगला दिशाहीन पहिली चेंडू ज्याप्रमाणे डॉक्टर स्वप्नील डॉक्टर आशिषने विकेट झेपली आहे. विकेट नंतर त्यांचे दोघेही गेंद दिशाहीन होती असं ते बघण्यात आलं इकडे. डॉक्टर स्वप्नील त्यांना समजवण्यात असंच प्रेम असतो जेव्हा एक खेळाडू कमबॅक करतो किंवा दबाव मध्ये जातो. नक्कीच एक खिलाडी त्याच्या शाबाशी किंवा समजण्याची मंत्र देतो.
हॅलो. निर्धाव चेंडू आणि 1 ओव्हर 11 रन अशी धाव संख्या धावफलकावरती NMA वर्सेस KDCA या दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय. पाहायचंय दुसरी ओव्हर कोण घेऊन येत आहे आणि दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत भानुशाली, हितेश भानुशाली. कितीतरी वर्ष झाले आम्ही यांची बॅटिंग बॉलिंग पाहतोय. रिव्हर्सच्या फटक्याचा बादशाह 2016 पासून अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांच्याकडनं आम्ही पाहिलेली आहे. आता या बॉलिंग मध्ये काय करतायत ते आपण पाहूया. त्याचबरोबर समोर असे दिग्गज असे दोन फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. कुलभूषण शिंदे आणि नितीन भगत दोघही मातब्बर असे फलंदाज. आता बघूया आपल्याला या दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन KDCA संघाकडनं आयोजन समितीने केलेलं आहे. आणि हा हलकासा तडवण्याचा प्रयत्न आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. डॉट चेंडूची सांगता. परत डोलवण्याचा प्रयत्न काय होतोय बघूया आणि हा कॅच होता होता राहिला. काऊ कॉर्नरच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दोन चेंडू 1 धाव. नितीन भगत आणि हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न हातामध्ये चेंडू आणि हा सुंदर असा झेल. अंपायरचा इशारा. सुंदर असा चेंडू आणि ही विकेट. नितीन भगत डॉक्टर अनिल यांनी उत्कृष्ट असा हा कॅच घेतलेला आहे. अतिशय वेगाने आलेला हा चेंडू आणि सहजरित्या हातामध्ये स्थिरावला आणि बडी मछली जाल में असंच म्हणावं लागेल. नितीन भगत मारण्याच्या नादामध्ये फुल टॉस चेंडूवरती आउट झालेले आहेत आणि पुढचे बॅटर येत आहेत डॉक्टर अक्षय. निर्धाव चेंडू. अक्षय स्ट्राइक वरती. बघूया चेंडू वरती काय होतंय. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे सुंदर अशी फिल्डिंग पण हातातून बॉल निसटला आणि 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचे पण नाही. 2 धावा धाव फलकावरती वेगाच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्यात या 2 खेळाडूंनी अक्षय आणि कुलभूषण शिंदे यांनी. परत एकदा स्लोअर 1 डिलिव्हरी. 1 की 2 आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच या 2 खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. 2 धावा परत एकदा धाव फलकावरती. हा खेळ धावांचा आहे. रनिंग बिटवीन द विकेटचा आहे. हे अक्षय सारख्या खेळाडूला पण माहिती आहे आणि कुलभूषण सारख्या खेळाडूला पण माहिती आहे आणि स्कोर जाऊन पोहोचलाय.
16 ही धाव संख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. अनिल डॉक्टर अनिल तिसरं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर अनिल. 360चं मैदान आणि हा परत एकदा डोलवण्याचा प्रयत्न बघूया. फिल्डिंग होते आणि भानुशाली सरांची फिल्डिंग अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग बघूया. 2 रन घेत आहेत का? 2 रन घेण्याचा प्रयत्न थ्रोचा आणि गडबडीमध्ये विकेट पडली आहे अक्षयचा. अक्षयने गडबड केली. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण या चोरट्या धावेचं रूपांतर विकेट मध्ये झालंय आणि अक्षय परततोय. यानंतर लेफ्टीचा बादशाह आपल्या खेळाने मंत्रमुग्ध करणारा हरपाल. मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवलेली ही चावी. हरपाल आणि कुलभूषण. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न. परत एकदा उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 रन घेण्याचा प्रयत्न पण सुंदर असा थ्रो आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. डॉक्टर अनिल सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. संघाला बांधून ठेवलेले. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न बघूया. चौकार आलेला आहे या षटकामध्ये. तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या 22. परत एकदा मारण्याचा प्रयत्न पण सरळ फिल्डरच्या हातामध्ये एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघूया या 2 चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. हलकासा एज आणि हा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन आणि हरपाल पवेलियनच्या दिशेने ऑफ साइडला मारण्याच्या प्रयत्नात पण धन्यवाद. या इनिंगच्या मध्यंतरामध्ये VNDA चे कॅप्टन आणि NMI चे कॅप्टन यांनी टॉस का बॉस या मंचावरती याचे टॉस करून घेण्यात येणार आहे. डॉक्टर विजय महाजन विकेट कीपर
भारदस्त असं व्यक्तिमत्व, अफलातून अशी फलंदाजी आपल्याला आता सेकंड इनिंग मध्ये पाहायलाच मिळाले. उदय उदय हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, बघूया फिल्डिंग होते का, आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग, थोडीशी मिसफील्ड पण चौका नक्कीच वाचवलाय असं मला वाटतंय. या रणरणत्या उन्हामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. 3 षटक आणि 24 धावा, नक्कीच या बलाढ्य अशा संघाला 24 धावेवरती रोखलेला आहे. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन, चौके मारण्यात आले पण स्लोवर चेंडूवरती विकेटी भेटलेल्या आहेत. केडीसीए संघाचं, आयोजन समितीचं हे पहिली स्पर्धा. या पहिल्या स्पर्धेमध्ये 8 संघांचा थरार, 360चं मैदान, आणि बॉलिंगला येत आहेत केटी पाटील सर. केटी पाटील सर यांच्या बरोबर आम्ही 2016 पासून खेळतोय. मला आठवतंय डोंबिवलीमध्ये पहिली युट्यूब वरची मॅच डोंबिवली या असोसिएशनने घेतली होती. त्यामध्ये केटी पाटील सर हे त्या संघाचे सदस्य होते. आणि हा परत एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न पण मिस. डॉट चेंडू, हाणामारीच्या षटकामध्ये हा निर्धाव चेंडू येणं. हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू स्लोअर वन आणि सरळ बॅटची एज लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू आणि 1 धाव. बघूया कुलभूषण काय करतायत तिथे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला भेटली. बघूया हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला येऊन मारण्याचा प्रयत्न. कुलभूषणला माहिती आहे की वाऱ्याचा वेग कुठे आहे. त्या ठिकाणी चेंडू गेला तर नक्कीच चौकार किंवा षटकार भेटणार आहे, पण बॉलर त्यावरूनही चतुर निघालेला आहे. चतुर बॉलर आणि हुकमी एक्का कुलभूषण यांच्यामधली ही जुगलबंदी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न, बघूया काय होतंय. 2 रन घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 2 फेकी उत्तम. हे ग्राउंडच इतकं छान आहे की ते तुमच्या फक्त फटकेबाजीचा खेळ नाही तर रनिंग बिटवीन द विकेट कशी करतात त्यावरती सुद्धा हा खेळ अवलंबून आहे, आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा फुलटॉसचा प्रयत्न, आणि या फुलटॉस वरती काय होतंय, आणि हा उत्तुंग असा षटकार. हा षटकार आलेला आहे कुलभूषण यांच्या बॅट मधून. कसं खेळायचंय, कोणत्या गतीने खेळायचंय कुलभूषणला नक्कीच माहिती आहे, आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं. आणि फुलटॉस या चेंडूचं रूपांतर झाले षटकारामध्ये. हा आहे केडीसीए षटकार. केटी पाटील परत एकदा अनुभवी गोलंदाज. अंपायर कडे वाईटची आशा आणि अंपायरची मानेने दाखवलेली नकारात्मक दिशा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33. 34 रन विजयासाठी लक्ष्य असेल. आणि VNDA चे कॅप्टन यांना नम्र विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस या मंचावरती आलेले आहेत. NMI चे कॅप्टन पण येत आहेत. धन्यवाद. चला ऑफिशियल्स विनंती असेल आपण टॉस करून घ्या. आमचे ऑफिशियल्स विनंती असेल टॉस करून घ्यायचा.
जे दोनही ग्रुपचे 2 टॉपर असतील, ग्रुप ए चे 2 आणि ग्रुप बी चे 2, त्या 2 संघांची सेमीफायनल खेळवली जाईल. NMI संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सो मॅच नंतर लगेचच आपण तयार राहा. हॅलो. डॉक्टर मुकुंदराव देशमुख यांचं स्वागत डॉक्टर श्याम पोटदुखे हे करतील. आता दुसऱ्या डावातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर भगत, डॉक्टर हितेश भानुशाली यांच्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, हा चेंडू उजव्या हाताने टाकलेला आउटसाइड द ऑप्शन चेंडू आणि सुरेखरित्या मारलेला चेंडू. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि ओव्हर थ्रोची 1 धाव. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर 2 धावा, 1 चेंडू आणि 2 धावा. पहिलं षटक चालू आहे. अतिशय चुरशीचा सामना होईल असं वाटतंय. एकंदरीत 4 षटकामध्ये 34 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी KDCA संघाला. दुसरा चेंडूचा सामना करतायत हितेश भानुशाली आणि हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. सुरेख चेंडू आणि हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे डॉक्टर भगत यांनी. अशा प्रकारे 2 चेंडू 2 धावा, 34 धावांचं आव्हान आहे KDCA संघापुढे. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे डॉक्टर भगत. हितेश भानुशाली आउटसाइड ऑफ स्टंप सुरेखरित्या टोलवलेला चेंडू, 1 रन, दुसरी धाव आणि हा चेंडू सीमा पार. अडवलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी अडवलेला चेंडू. केवळ 2 धावावर समाधान मानावं लागेल हितेश भानुशाली यांना. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षकाचं नाव कळू शकेल का? विकास यांनी अतिशय सुरेख क्षेत्र, अरुण यांनी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. सूर मारून चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी बहुमोल अशा 2 धावा वाचवलेल्या आहेत.
चौथा चेंडू हितेश बनवशाले यांच्यासाठी डॉक्टर भगत हा चेंडू पुढे टोलवला ऑन साईडला टोलवला चेंडू आणि हा चेंडू काव कॉर्नरला केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. डॉक्टर हितेश बनवशाले यांना केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतायत. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. आता अतिशय धडाडीचे फलंदाज स्वप्नील माने यांच्यासाठी पुढचा चेंडू आणि हटवलेला चेंडू उत्तुंग हटवलेला चेंडू बघूया झेल होतोय का आणि हा झेल घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे स्वप्नील. अशा प्रकारे केडीसी संघाला हा धक्का बसलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला स्वप्नील यांचा. 5 चेंडू मध्ये केवळ 5 धावा जमवत आल्यात केडीसी संघाला आणि एक गड्याचं एक प्लेयर त्यांचा गडी बाद झालेला आहे स्वप्नीलच्या रूपाने. स्वप्नील अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे पण तितकाच उत्तुंग टोलेल्या चेंडूचा अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपला. क्षेत्ररक्षकाचं नाव कळेल का? ज्यांनी झेल घेतला त्यांचं नाव कळेल का? Now. Catcher name, please. Catcher name. न्यू बॅटर इन झालं. हा फटका हलक्या हातानं खेळून काढलाय. फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. अविनाश आलत न्यू बॅटर आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. अंपायर मॅच थांबवायची आहे. आपण सहकार्य केलं त्याबद्दल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आकाश आल्यात. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली अविनाशच्या माध्यमातून. टीम ऐरोली सुपर किंग्स संघाला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्यासाठी देखील एक सन्मान चिन्ह आहे ते आपण घेऊन जायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. टीम ऐरोली सुपर किंग्स बॅटरला निर्धाव चेंडू डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खर तर
टॉस बॉल आडव्या बॅटनं खेचून मारलाय. फटका चांगला तर आहे. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय. लेझी थ्रो, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि दरम्यान 2 धाबा. दहा धावा धावफलकावरती. 14 बॉल आणि 24 ची गरज. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू. कोणती मिस्टेक यादवेंद्र करणार नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. कल्याण संघ आता दबाव मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीला चालले आहेत डॉक्टर विजय महाजन. दोन ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 10 धावा. म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 मध्ये 24 बनवायच्या आहेत. 12-24 हे समीकरण पाहायला मिळत आहे. बॅटर इन झालं. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हर मध्ये आता उदय आपल्याला पाहायला मिळतील. उदय आलात. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि एकच धाव या चेंडूवरती. एकेरी धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 11 या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. अजून देखील 23 बनवायचे आहेत येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. उदय पुढचा बॉल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. आता 22 ची गरज. 11-22 हे समीकरण. प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा आता बनवाव्या लागणार आहेत. पुढचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. पूर्णपणे यॉक झाला बॅटर. उदय पुढचा बॉल घेऊन इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल अडवलाय. खरं तर झेल कंप्लीट व्हायला हवा होता. जीवदान मिळालं आहे विजय महाजन यांना. हे जीवदान महागात पडू शकतं. सध्या तरी विजयला. उदयला. उदय गोलंदाजी ट्रॅक वरती या. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. कारण प्रत्येक चेंडू मागे बदलत आहे. 14 धावा बनल्यात. अजून देखील 20 धावांची गरज. उदय पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेटनं. स्टेप आउट झाला. फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ हो मिस्टेक केली आहे. पुन्हा एकदा धाव.
आता हितेशला देखील जीवनदान मिळत आहे. दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान मिळालंय, परंतु आता त्याचा फायदा होईल का हा प्रश्न असेल केडीसीए संघाला. पुढचा बॉल सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका लॉंग ऑफला खेळाडू थोडासा वाईड शुभा होता. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या रूपानं गेली आहे विकेट. बॅटर बाद. अशा प्रकारे डॉक्टर विजय महाजन पुन्हा एकदा धावचीत झाले आहे. पंचांचा निर्णय अखेरचा निर्णय आहे, त्यामध्ये काही फेरफार होणार नाही. खर तर बॅटर जागेवरती फिरले होते, त्यामुळेच अंपायरच्या मधामध्ये कोणतीही शंका आलेली नाही. न्यू बॅटर आलेले आहेत केटी पाटील. उदय पुढचा बॉल यावेळेस फटका मिसलॅमिंग लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड. आणखीन एक विकेट. कोणतीही मिस्टेक झालेली नाही आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे जीवदान मिळाले. दोन्ही खेळाडू पुन्हा आपल्या तंबूत परत येत आहेत. 16 धावा. फिल्डरचं नाव प्लीज. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 3 षटकार ठोकायचे आहेत. गोलंदाज बिट्टू. बॅकफुट वरती जाऊन खेळून काढलाय एक सिंगल. आता 5 मध्ये 17. काय काय 5 मध्ये 17ची गरज. 5-17 हे समीकरण. बिट्टू पुढचा बॉल. बॅटची कडा लागली आहे, मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल. एक सिंगल ओव्हर थ्रो झाला. पुन्हा एकदा सुखीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. आता 14 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदलत आहे. आता 4 मध्ये बनवायच्या 13. 4 मध्ये 13 म्हणजे 2 चेंडू मध्ये 5 धावा आल्यात. चार मध्ये 13. केटी पाटील
स्ट्रायकिंग एंडला आहे बिट्टू. पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटका फसलाय तर खरा, मात्र एफर्ट चांगले होते. 2 धाव कंप्लीट. रन धाव होणार आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय बिट्टू कडे, चेंडू आलेला पुन्हा नाहीये. एकदा, आणखीन एकदा ओव्हर थ्रो बॅकअपला कोणी आलेलं नाही आणि 4 धावा. हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ? थकले बॅट्समन. 4 धावा पळून कंप्लीट केल्यात या दुपारच्या सत्रामध्ये. काय होत आहेत? आता समीकरण बदलतंय 3 मध्ये. आपले स्पॉन्सर्स इलेक्ट्रोमेड आहेत. अशा परिस्थितीत 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. तीन मध्ये 9. फुलटॉस बॉल आडव्या बाटनं खेचून मारला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर केटी पाटील धावतोय आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 6 धावा, 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज. केटी पाटील भरपूर चांगली बॅटिंग करतोय. थकलाय हा खेळाडू, परंतु बॅटिंग सोडणार नाही. या 2 मध्ये 7 ची गरज. हा चेंडू निर्णायक आहे. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. बिट्टू सरळ बॅटने लॉंग ऑन इंटरेस्टेड. यादवेंद्र कोणती मिस्टेक करणार नाहीये. विकेटचं पतन, मोठा धक्का. केटी पाटीलला मैदान सोडावं लागेल. मॅच आता झोल्यामध्ये येते. महत्वाची विकेट. न्यू बॅटर लवकर जा. के किरण कुमार न्यू बॅटर. आता 1 मध्ये 7 ची गरज आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज. ओहो हो, चांगला चेंडू आणि मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे. बायच्या रूपाने एक सिंगल आणि मॅच जिंकली ती म्हणजे टीम MMA संघानं. अभिनंदन NMA and hard luck, tough luck टीम KDC आहे.